मित्रांनो, आपण नवीन गाड्या रस्त्यावर दररोज बघतो, पण नेमक्या किती गाड्या सेल झाल्यात हे आपल्याला माहिती नसतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती देणार आहे. आता बघूया टू व्हीलर सेगमेंटचं युद्ध कसं चाललंय. म्हणजे नंबर 6 पासून आपण सुरू करू नंबर 1 पर्यंत जाऊ. सगळ्यात शेवटी कोण आहे आणि सगळ्यात पहिले कोण आहे. नंबर 6 वर आहे रॉयल एनफील्ड, ज्यांनी मार्च मध्ये 1,12,300 व्हेकल्सच्या जवळपास सेल केलेत कंपेअर टू 92,000 व्हेकल्स इन फेब्रुवारी. यांचा ग्रोथ येतो मंथ ऑन मंथ 22%चा. नंबर 5 वर आहे सुझुकी मोटरसायकल्स इंडिया, ज्यांनी 1,28,000च्या जवळपास गाड्या सेल केल्यात कंपेअर टू 1,09,000 फेब्रुवारीमध्ये. मंथ ऑन मंथ ग्रोथ रेट अगेन गुड 17.6%. नंबर 4 वर आहे बजाज ऑटो, त्यांचा ग्रोथ रेट थोडा कमी झालाय. म्हणजे मार्च मध्ये यांनी सेल केल्या 2,23,900च्या जवळपास गाड्या कंपेअर टू 2,17,400 फेब्रुवारीमध्ये आणि ग्रोथ रेट येतो +3%चा. नंबर 3 वर येते टीव्हीएस मोटर कंपनी, ज्यांनी मार्च मध्ये 4,98,134 टू व्हीलर सेल केले कंपेअर टू 5,07,862 व्हेकल्स इन फेब्रुवारी. तर यांचा ग्रोथ रेट थोडा घसरला, म्हणजे -1.9%. नंबर 2 वर आहे होंडा मोटरसायकल्स इंडिया, ज्यांनी मार्च मध्ये सेल केले 5,49,145 टू व्हीलर्स कंपेअर टू 5,67,351 टू व्हीलर्स इन फेब्रुवारी. मंथ ऑन मंथ ग्रोथ रेट यांचा पण घसरलाय -3.2%. आणि नंबर 1 वर आहे ॲज युजुअल हिरो मोटर कॉर्प, ज्यांनी मार्च मध्ये सेल केल्या 5,98,198 टू व्हीलर्स कंपेअर टू 5,05,467. आणि आज पण यांचा मंथ ऑन मंथ ग्रोथ रेट खूप चांगला आहे, म्हणजे +18.3%. तर हा होता 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचा सेल्स डेटा फॉर द मंथ ऑफ मार्च, जो आपण फेब्रुवारीशी कंपेअर केला आणि ग्रोथ रेट सुद्धा सादर केली. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंट जरूर करा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा ऑटो मराठी इंडियाला, आणि यूट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.